Hello friends, welcome to our YouTube channel. Now in today's lecture we are going to discuss about the spherical aberration. Okay, spherical aberration म्हणजेच डिफेक्ट असतो एक प्रकारचा जे कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिररच्या टाइप मध्ये पाहायला मिळतो. आणि मिरर्स मध्ये हा एकमात्र एक डिफेक्ट आहे जो आपल्याला बघायला मिळतो, त्यालाच ॲबिरेशन म्हणतात. ओके, सो ॲबिरेशन म्हणजे डिफेक्ट असतात, हे खूप टाइपचे असतात. जर लेन्सेस मध्ये बघितले तर मिरर मध्ये एकच आपल्याला डिफेक्ट दिसतो, तो म्हणजे आहे स्पेरिकल ॲबिरेशन. ओके, सो विल डिस्कस अबाउट दिस ॲबिरेशन. सो सी हियर, स्पेरिकल ॲबिरेशन जनरेट व्हायचा रिझन काय आहे? सो ॲक्च्युली नॉर्मली आपण जे इमेजेस फॉर्म करतो किंवा जे रे डायग्राम फॉर्म करतो त्याच्यामध्ये असं गृहीत धरून केलेलं असतं. वी जस्ट थिंक दॅट की सगळे जे रेज इन्सिडेंट होणार आहेत ते सगळे रेज जे आहेत ते ऑलवेज दे आर इन्सिडेंट विथ अ स्मॉल अँगल. स्मॉल अँगलने म्हणजे आय त्यांचं जर स्मॉल असेल तर आर पण स्मॉल होतो, रिफ्लेक्शन पण कमी अँगलने होतो. बट असं न होता काही वेळेस काय होतंय की दे आर इन्सिडेंट विथ द लार्जर अँगल्स अँड इफ सच केसेस आर देअर, त्यांचा इन्सिडेंट होण्याचा अँगल जर इन केस लार्ज असेल म्हणजे कॉर्नर्स सरफेस स्पिअरच्या मिररच्या जर कॉर्नर्सला आपण बघितला तर अँगल वाढलेला दिसतो आपल्याला. ठीक आहे, पॅरलल लाईन्सच असणार आहे पण तिथं जर आपण इन्सिडेंट अँगल बघितला नॉर्मल टू द सरफेस ड्रॉ करून तर तिथं आयची व्हॅल्यू जास्त असणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ इन्सिडेंट अँगल विल इन्क्रीज ॲट द कॉर्नर्स ऑफ द स्पेरिकल मिरर्स. सो अशी जर कंडिशन असेल तर आपल्याला इथं काय बघायला मिळते की त्यांचं कॉन्व्हर्जिंग पोझिशन जे असणार आहे दॅट विल बी चेंज. इमेजच्या इथं जे सगळे कॉन्व्हर्ज होणार आहेत दे आर फॉर्मिंग इमेज. सो वाईल कॉन्व्हर्जिंग ॲट अ सिंगल पॉइंट दे आर नॉट कॉन्व्हर्जिंग ॲट द सेम पॉइंट. डिफरंट पॉइंट्स वरती कॉन्व्हर्ज होताना आपल्याला तिथं दिसून येतात. याचं रिझन काय की ज्यांचा अँगल स्मॉल आहे ते वेगळ्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होतात आणि जे लार्ज अँगलचे मीन्स कॉर्नरवाले आहेत ते वेगळ्या अँगलला कॉन्व्हर्ज होतात. आणि याच्यामुळे काय होतंय, वी आर ऑब्झर्विंग हिअर द ब्लर इमेज. ओके, ब्लर इमेज म्हणजे काय, एकच ऑब्जेक्टच्या 2-3 पोझिशन वरती आपल्याला इमेज फॉर्म होताना दिसणार आहे. त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला काय दिसतो की इमेज इज ब्लर्ड. सो ब्लर इमेज फॉर्म होणे म्हणजेच हा डिफेक्ट आहे अँड दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज अ स्पेरिकल ॲबिरेशन. ओके, सो दॅट डिफेक्ट इज स्पेरिकल ॲबिरेशन. नाउ हाऊ टू रिड्यूस दिस डिफेक्ट, द लास्ट पॉइंट इज गिवन हिअर. हा डिफेक्ट जर कमी करायचा असेल तर आपल्याला मेन जे इथं प्रॉब्लेम आहे तिथं कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. कुठं प्रॉब्लेम आहे तर जे कॉर्नर्स आहेत मिरर्सचे तिथं वरती आणि लास्टचा खालचा पॉइंट, त्या अँगल्सला काय होत आहे की जे इन्सिडेंट अँगल फॉर्म होणार आहे विथ द नॉर्मल तो आपल्याला इथं लार्जर व्हॅल्यूमध्ये फॉर्म झालेला दिसणार आहे. सो वी हॅव टू मेक दॅट सरफेस मोर कर्वी. मोर कर्वी म्हणजे काय, आपल्याला एक शेप माहित आहे, नेम ऑफ दॅट शेप इज पॅराबोला. पॅराबोलामध्ये काय असतो, हा कर्व जास्त जो आहे तो वाकलेला असणार आहे. म्हणजे जे स्पेरिकलमध्ये तुम्ही बघताय इमेज की स्पेरिकलमध्ये काय होतं ते ऑलमोस्ट स्ट्रेट लाईनमध्ये ती मिरर आपल्याला दिसते. तो वरचा कर्व जर अजून आपण थोडासा आतमध्ये घेतला तर पॅराबोला शेपमध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, वरची आणि खालची बाजू जास्त कर्वी झाल्यामुळे अँगल ऑफ इन्सिडेन्स दोन्ही साईडला वर आणि खाली स्मॉल होतात आणि स्मॉल झाले तर ते सेम अँगल फॉर्म करणार आहेत आणि कॉन्व्हर्ज होताना एकाच पॉइंटला कॉन्व्हर्ज होतील आणि ब्लर इमेज मिळणार नाही. म्हणजे जे स्पेरिकल ॲबिरेशन होतं हा रिड्यूस करायचा असेल तर स्पेरिकल मिररच्या ऐवजी पॅराबोलिक मिरर्स यूज करायचे. ओके, सो लेट्स सी विथ द हेल्प ऑफ सम डायग्राम्स, सम मोर डायग्राम्स. सो पहिल्यांदा तर मी ॲबिरेशनचे थोडे डायग्राम्स दाखवते. सो सी हिअर, दॅट इज द फर्स्ट डायग्राम फॉर द स्पेरिकल ॲबिरेशन. एक्झाम्पलसाठी मी 2 डायग्राम तुम्हाला एक्स्ट्राचे दाखवणार आहे. सो सी इन द फर्स्ट डायग्राम हिअर, इथं मी काय केलेलं आहे की तुम्हाला ॲबिरेशन होताना 2 फोकल पॉइंट्स जे फॉर्म कसे होतात ते दाखवलेले आहेत विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम. ओके, सो याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट आहे, 2 फोकल पॉइंट त्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरती फॉर्म होताना दाखवलेले आहेत. ठीक आहे, याचा रिझन काय की कॉर्नर्सचे जे आहेत त्यांचा अँगल लार्ज असतो. ओके, ना सी द नेक्स्ट डायग्राम, हे पण ॲबिरेशन साठीचाच एक्झाम्पल आहे. विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम परत मी जे आहे ते थोडंसं चेंजेस करून हे परत फॉर्म केलं. सो याच्यामध्ये पण बघा तुम्हाला रेज जे आहेत ते 2 वेगवेगळ्या पॉईंटवरती मीट होताना दिसत आहेत, कॉन्व्हर्ज होताना दिसत आहेत. म्हणजे नॉट ॲट अ सिंगल पॉईंट, दे आर कॉन्व्हर्जिंग ॲट 2 or more than
2 पॉईंट्स. सो इथं 2 पॉईंट घेतलेले आहेत. 2 वेगवेगळ्या पॉईंटवरती फोकस जो आहे तो फॉर्म झालेला दिसतो. मीन्स दिस 2 डायग्राम्स रिप्रेझेंट्स दॅट ॲबिरेशन इज देअर. काहीतरी डिफेक्ट आहे ज्याच्यामुळे आपल्याला इमेज जे ती ब्लर दिसू शकते. ओके, सो सी द नेक्स्ट डायग्राम. याच्यामध्ये काय, हाऊ टू रिमूव्ह. सो लेफ्ट हँड साईडला आपला रेग्युलर स्पेरिकल मिरर दाखवलाय आणि राईट हँड साईडला पॅराबोलिक मिरर दाखवलाय. ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कम्पेअर करून आपण फोकस जे किंवा जे त्या दोघांचा कॉन्व्हर्जंट पॉइंट आहे तो फॉर्म केलेला आहे. सो सी द इन द पॅराबोलिक मिरर you will find that all the rays are converging at a single point. But in the spherical mirror असं होत नाही. They all are converging at different points. So more than one points are there. So parabolic mirror यूज केल्यामुळं इकडची बाजूचा जो प्रॉब्लेम होता तो पलीकडे आपण सॉल्व्ह केलेला बघू शकतो. ओके, सो लेट्स सी विथ वन मोर diagram that is just for the simplification or the clarification of the parabolic mirror. सो सी इथं पॅराबोलिक मिरर दाखवलेलं आहे. पॅराबोलिक मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन जास्त क्लिअर करून दाखवले मी, म्हणजे आपल्याला एकच कॉन्व्हर्जिंग पॉइंट जो आहे तो इथं बघायला मिळणार. सो सच मॅनर वी कॅन रिड्यूस द ॲबिरेशन. ॲबिरेशन म्हणजेच डिफेक्ट. सो मिरर्स मध्ये मिळणारा हा एकमेव डिफेक्ट आहे स्पेरिकल ॲबिरेशन, जे दोन्ही टाईपच्या मिरर्स मध्ये असतो, कॉन्केव्ह मिरर मध्ये पण आणि कॉन्व्हेक्स मिरर मध्ये. आणि हाऊ टू रिड्यूस, इन्स्टेड ऑफ स्पेरिकल मिरर्स यूज पॅराबोलिक मिरर्स. फक्त कॉर्नरचे अँगल जास्त आपण थोडेसे टर्न केले मिररचे तर तो पॅराबोलिक मिररमध्ये कन्वर्ट होतो. ओके, सो दिस इज द ॲबिरेशन इन द मिरर्स. सो होप यू अंडरस्टँड दिस diagrams and the spherical aberration. So if you have any doubt, comment here, like our videos and subscribe our channel. Thank you.